हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अर्थातच आज मी पास्ता बनवला आहे. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आता उन्हाळ्याच्या. तर 4-5 वाजले की सुरू असतं मुलांचं की भूक लागली आहे. तर त्यासाठी आज एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे. तर युजली पास्ता मुलांना खूप आवडतो, काहीतरी नवीन म्हणून. तर चला आपण सुरुवात करूया. तर पास्ता मी उकळण्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं आहे. ऑइल ह्याच्यासाठी टाकलं आहे की तो पास्ता एकमेकांना उकळताना चिकटू नये म्हणून. तर पास्तासाठी लागणारे काही इन्ग्रेडियंट्स मी इथे घेतलेले आहेत. आणि पास्ता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे. जेव्हा की पाणी उकळल्यानंतर आपल्याला तिथे पास्ता टाकायचा आहे. आणि पास्ता एक 90% आपल्याला गरम उकळून घ्यायचा आहे छानपैकी, म्हणजे तो शिजला पाहिजे. एक 2-3 ते 4 मिनटं पास्ता शिजायला लागेल. तर वाफेवर शिजवून घ्यायचा. 2 मिनटं झाकून ठेवलं तरी चालेल. तर अशा प्रकारे पास्ता शिजवून तयार आहे. तर पास्ता शिजून झाल्यानंतर आपल्याला तो ड्रेन आउट करायचा आहे, पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बाकी सगळे जे आपण कापलेले आहेत कांदा, टोमॅटो वगैरे, ते सगळं आपल्याला पुन्हा त्याचं फोडणीला टाकून कांदा वगैरे भाजून पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे मी तेल घेतलं आहे थोडंसं. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला जे हवं ते तुम्ही फोडणीला जे पदार्थ घालता ते टाकू शकता. तुमच्याकडे जर एक्स्ट्राचे व्हेजिटेबल्स असतील, बीन्स म्हणा किंवा ग्रीन पीस, गाजर वगैरे तुम्हाला आवडत असतील, त्यानुसार तुम्ही तिथे ते सगळे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. तर मी इथे आता कढीपत्ता टाकला आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकली आहे. तिखट तुम्हाला जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिथे तिखट टाकू शकता. तर मी मुलं खाणार आहेत म्हणून मी एकच मिरची घेतली होती आणि 1 ते 1.5 मिरची टाकली याच्यामध्ये. मिरची पण अशी लॉंगमध्ये स्लाईस कट करून टाकायची की जेणेकरून खाताना मुलांना ती बाजूला काढता यावी. आणि कांदा असा लांब पातळ चिरला आहे आणि तो पण मऊ करून घ्यायचा, म्हणजे खाताना कचकच नाही लागायला पाहिजे जास्त. मोस्टली हे पास्ता किंवा चायनीजचे फास्ट फूड वगैरे आहे ते फ्लेम हाय करूनच केलं जातं. तर फ्लेम थोडीशी हायच ठेवा, कारण जास्त पण आपल्याला पूर्ण सगळ्या भाज्या शिजवायच्या नाही आहेत मऊपणे, थोड्याशा अशा कच्च्या ठेवायच्या. तर त्याच्यानुसार मी इथे ढबू मिरची पण टाकली आहे, टोमॅटो टाकला आहे मला हवा तेवढा. आणि माझ्याकडे हे मिक्स व्हेजिटेबल्स मिक्स होतं, गाजर, बीन्स आणि वाटाणा. तर त्या सगळ्या गोष्टी मी इथे टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी इथे. आणि आता पास्ता टाकला आहे. तुम्ही आधी सगळे बाकीचे पदार्थ इन्ग्रेडियंट्स टाकले तरी चालतील, मी आधी पास्ता टाकला आहे. तर आता पास्ता करताना मेन गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पास्ता मसाला असायलाच पाहिजे, नसला तरी चालेल, पण असला तर जरा टेस्ट आणखी छान येईल. त्याच्यानंतर मी ते डार्क सोया सॉस थोडा टाकला आहे, म्हणजे ते एक फ्लेवर तो त्याच्यामध्ये ॲड होईल. आणि सॉस टाकायचा, टोमॅटो सॉस तुम्हाला हवा तेवढा. मुलांना जसं आंबटपणा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिथे सॉस टाकू शकताय. तर याच्यानंतर तुम्हाला जे हवे असतील ते बाकीचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे मसाले वगैरे जे काय असेल ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर. तर अशा प्रकारे आपला पास्ता रेडी आहे. पास्ता हा व्हाईट सॉसमध्ये पण बनवला जातो, पण ॲक्च्युली मला असा आवडतो म्हणून मी असा केला आहे. प्रत्येकजण आपल्या चॉईसनुसार करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू. बाय.